प्रास्ताविका. प्रास्ताविकेचे तत्वज्ञान. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला प्रास्ताविका, सरनामा, उद्देशिका देण्यात आली आहे. प्रास्ताविका म्हणजे प्रस्तावना होय. सर्वप्रथम अमेरिकन घटनेमध्ये प्रास्ताविका देण्यात आली होती. त्यानंतर इतर देशांनी या पद्धतीचा स्वीकार केला. प्रास्ताविकेत घटनेचा सार किंवा सारांश देण्यात येतो. नाना पालखीवाला यांनी प्रास्ताविकेला घटनेचे ओळखपत्र, आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असे संबोधले आहे. भारताच्या घटनेची प्रास्ताविका पंडित नेहरू यांनी तयार केलेल्या व संविधान सभेत मांडलेल्या उद्देशपत्र यावर आधारित आहे. पंडित नेहरू यांनी हे उद्देशपत्र संविधान सभेत 13 डिसेंबर 1946 रोजी मांडले होते, तर संविधान सभेत ते 22 जानेवारी 1947 रोजी स्वीकृत केले. भारतीय घटनेची प्रास्ताविका पुढील प्रमाणे आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेस आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. प्रास्ताविकेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द नंतर घटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार टाकण्यात आले. प्रास्ताविकेचे घटक. प्रास्ताविकेतून 4 घटक स्पष्ट होतात. घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत प्रास्ताविका स्पष्ट करते की घटना आपले प्राधिकार भारतीय जनतेकडून प्राप्त करते. भारतीय राज्याचे स्वरूप. आदर्श प्रास्ताविका भारतात सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही व गणराज्य असल्याचे घोषित करते. हेच भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकारलेले आदर्श आहेत. घटनेचे उद्देश. आकांक्षा, न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता हे घटनेचे उद्देश आहेत. ते भारतीय जनतेच्या आकांक्षा स्पष्ट करतात. घटनेची स्वीकृती. घटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आली आहे हे प्रास्ताविकेत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा अंमल मात्र 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आला. प्रास्ताविकेचे तत्वज्ञान. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकता व एकात्मता हे प्रास्ताविकेतील महत्वाचे शब्द आहेत. हे शब्दच प्रास्ताविकेचे तत्वज्ञान प्रदर्शित करतात. सार्वभौम. सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तींचा प्रभाव नसणे. भारत सार्वभौम आहे म्हणजेच भारत स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे अधिपत्य नाही. त्यामुळे भारत आपले अंतर्गत व बाह्य कारभार स्वतः आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यास मुक्त व सक्षम आहे. सार्वभौम या शब्दात परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा स्वतःचा प्रदेश परकीय शक्तीस बहाल करण्याचा अधिकारही समाविष्ट आहे. राष्ट्रकुल, संयुक्त राष्ट्र यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्यत्व स्वीकारणे म्हणजे सार्वभौमत्वाचा लोप होतो असे होत नाही. त्यानंतर समाजवादी. समाजवादी हा शब्द प्रास्ताविकेमध्ये 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आला. तसेच हा शब्द घटनेत केवळ प्रास्ताविकेतच आढळतो. घटनेत इतरत्र तो कुठेही नाही. मात्र घटनेत समाजवादाचा सार काही मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात आधीपासूनच आहे. तसेच काँग्रेस पक्षानेही 1955 मधील आवडी अधिवेशनात समाजवादी समाजरचनेच्या तत्वाचा स्वीकार केला होता. घटनेमध्ये मात्र समाजवादी या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही. अर्थातच भारताचा समाजवाद हा लोकशाही समाजवाद असून साम्यवादी समाजवाद नाही. साम्यवादी समाजवादात उत्पादनाच्या सर्व घटकांचे राष्ट्रीयकरण व खासगी मालमत्तेला पूर्णपणे बंदी अंतर्भूत असते. याउलट लोकशाही समाजवादात सार्वजनिक व खासगी क्षेत्राचे सहअस्तित्व असलेल्या मिश्र अर्थव्यवस्थेवर विश्वास असतो. इंदिरा गांधी यांच्या मते समाजवादाचा भारताचा स्वतःचा एक ब्रँड आहे. लोकशाही समाजवादात अहिंसक उत्क्रांतीच्या मार्गाने आर्थिक व सांपत्तिक विषमता दूर करणे अपेक्षित असते. सर्वोच्च न्यायालयाच्या मते लोकशाही समाजवादाची उद्दिष्टे दारिद्र्य, अज्ञान, अनारोग्य व संधीची विषमता दूर करणे ही असतात.
तसेच भारतीय समाजवाद मार्क्सवाद व गांधीवादाचे मिश्रण असून त्याचा झुकाव गांधीवादाकडेच आहे. मात्र 1991 पासून सुरू झालेल्या उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण या धोरणामुळे भारतीय समाजवाद बराच विरळ होत आहे. धर्मनिरपेक्ष. भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या बाबत असे म्हटले जाते की भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, तसेच धर्मविरोधी सुद्धा नाही. म्हणजेच भारतात कोणत्याही राज्य धर्म नसेल. भारतीय राज्य कोणत्याही विशिष्ट धर्मास सार्वजनिक निधीच्या सहाय्याने पुरस्कृत करणार नाही. याचे दोन अर्थ होतात. प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्माचे आचरण करण्यास मुक्त असेल आणि राज्य कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या विरुद्ध धर्माच्या आधारावर भेदभाव करणार नाही. धर्मनिरपेक्ष हा शब्द सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीने टाकला असला तरी मूळ घटनाकर्त्यांनी धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कलम 25 ते 28 मध्ये धर्मस्वातंत्र्याचा मूलभूत हक्क मूळ घटनेतच प्रदान करण्यात आला आहे. त्यातून धर्मनिरपेक्षता पूर्णपणे स्पष्ट होते. भारताची घटना धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते. म्हणजेच राजसंस्थेला कोणताही धर्माचा आधार नसला तरी घटना धर्माचे अस्तित्व अमान्य करीत नाही, कोणत्याही विशिष्ट धर्माविरुद्ध कृत्य करीत नाही आणि सर्व धर्मियांना संख्याबळाचा विचार न करता समान दर्जा प्रदान करते. लोकशाही. लोकशाहीला इंग्रजीत डेमोक्रॉसी म्हणतात. हा शब्द डेमॉस व क्रेसिया या दोन शब्दापासून बनला आहे. डेमॉस म्हणजे लोक आणि क्रेसिया म्हणजे सत्ता होय. यावरून लोकांची सत्ता असणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही होय. प्रास्ताविकेने प्रदर्शित केल्यानुसार लोकशाही जनसार्वभौमाच्या तत्वावर आधारलेली असून सर्वोच्च सत्ता लोकांच्या हाती असते. लोकशाही दोन प्रकारची असते, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये राज्यकारभारात जनतेचा प्रत्यक्ष सहभाग यासारख्या मार्गाने असतो. उदाहरणार्थ पूर्वीचे ग्रीक राज्य किंवा सध्याचे स्वित्झर्लंड. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनता निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यकारभारात सहभागी होत असते, त्यामुळे तिला प्रातिनिधिक लोकशाही असेही म्हणतात. अप्रत्यक्ष लोकशाही दोन प्रकारची असते, संसदीय व अध्यक्षीय. भारतात संसदीय लोकशाहीचा स्वीकार करण्यात आला आहे, ज्यामध्ये कार्यकारी मंडळ त्याच्या सर्व धोरणे व कृतीसाठी कायदेमंडळाला जबाबदार असते. सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती, नियतकालिक निवडणुका, कायद्याचे राज्य, व्यक्ती स्वतंत्र, जबाबदार शासन पद्धती, स्वतंत्र न्यायव्यवस्था इत्यादी बाबी लोकशाहीच्या द्योतक आहेत. प्रास्ताविकेतील लोकशाही हा शब्द मात्र व्यापक अर्थाने घेतला असून त्यात राजकीय लोकशाही बरोबर सामाजिक व आर्थिक लोकशाहीचाही समावेश आहे. गणराज्य. लोकशाही शासन पद्धती दोन प्रकारची असू शकते, राजेशाही व गणराज्य. राजेशाही म्हणजे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारा राजा किंवा राणी आपले पद वंश परंपरेने धारण करतो, उदाहरणार्थ युनायटेड किंगडम. मात्र गणराज्य पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख लोकांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडून दिला जातो. यानुसार भारत हे गणराज्य आहे, कारण भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारे राष्ट्रपती हे लोकांद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. गणराज्य या संज्ञेतून अजून दोन अर्थ निघतात. राजकीय सार्वभौमत्व लोकांच्या हाती असून राजा किंवा राणीसारख्या एका व्यक्तीच्या हाती नसते. गणराज्यात कोणताही अधिकार संपन्न वर्ग नसतो आणि सर्व सार्वजनिक कार्यालये विना भेदभाव सर्वांना खुली असतात. न्याय. प्रास्ताविकेमध्ये न्यायाची 3 स्पष्ट स्वरूपे स्वीकारण्यात आली आहेत, सामाजिक, आर्थिक व राजकीय. या तिन्ही प्रकारचा न्याय साध्य करण्याचा प्रयत्न मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यांच्या तरतुदींच्या सहाय्याने करण्यात आला आहे. सामाजिक न्याय म्हणजे जात, वंश, धर्म, लिंग यासारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाविना सर्व नागरिकांना समान वर्तणूक प्रदान करणे होय. आर्थिक न्यायामध्ये उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करण्याचा प्रयत्नांचा समावेश होतो. सामाजिक न्याय व आर्थिक न्याय यांना एकत्रितरित्या वितरणात्मक न्याय असे संबोधले जाते. राजकीय न्यायामध्ये सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती, राजकीय संधीची समानता इत्यादींचा समावेश होतो. सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श रशियन राज्यक्रांतीपासून स्वीकारण्यात आला आहे. स्वतंत्र. येथे स्वतंत्र या शब्दाचा अर्थ व्यक्तीच्या कृतीवर बंधन नसणे आणि त्यांना व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी पूर्ण संधी देणे हा होतो. प्रास्ताविकेमध्ये सर्व नागरिकांसाठी विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य प्रदान केले आहे. या स्वातंत्र्याची अंमलबजावणी घटनेत मूलभूत हक्काच्या हमीच्या स्वरूपात करण्यात आली आहे. मात्र हे स्वातंत्र्य अमर्यादित नसून घटनेनेच त्यांच्यावर पर्याप्त बंधने टाकली आहे. यामुळे प्रास्ताविकेतील मूलभूत हक्कातील स्वातंत्र्य अमर्यादित नसून गुणात्मक आहे. समानता.
समानता म्हणजे कोणत्याही विशिष्ट गटास विशेष अधिकार उपलब्ध नसणे होय. प्रास्ताविकेत सर्व भारतीय नागरिकांना दर्जा व संधीची समानता देण्यात आली आहे. त्यामध्ये नागरी, राजकीय व आर्थिक अशा तिन्ही समानतेचा समावेश होतो. नागरी समानता. मूलभूत हक्कांपैकी पुढील हक्क नागरी समानता प्रदान करतात. कायद्यासमोर समानता, कलम 14. धर्म, वंश, जात, लिंग व जन्म ठिकाण या आधारावर भेदभावास प्रतिबंध, कलम 15. सरकारी नोकऱ्यामध्ये संधीची समानता, कलम 16. अस्पृश्यता नष्ट करणे, कलम 17. किताब नष्ट करणे, कलम 18. राजकीय समानता. घटनेमध्ये 2 कलमे राजकीय समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. धर्म, वंश, जात किंवा लिंग या आधारावर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी अपात्र घोषित केले जाणार नाही, कलम 325. लोकसभा व राज्यसभा विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मतदान पद्धतीने होतील, कलम 326. आर्थिक समानता. कलम 39 मधील मार्गदर्शक तत्व पुरुष व महिलांना पर्याप्त उपजीविकेच्या साधनांचा समान हक्क आणि समान कामासाठी समान पेमेंटची सुरक्षा प्रदान करते. बंधुता. बंधुता म्हणजे बंधुभावाची भावना होय. घटनेमध्ये एक नागरिकत्वाच्या माध्यमातून ही बंधुता संवर्धित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच कलम 51 क मधील मूलभूत कर्तव्यापैकी एक कर्तव्य असे आहे की प्रत्येक नागरिकाने धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे हे कर्तव्य असेल. प्रास्ताविकेमध्ये बंधुतेबरोबर 2 बाबींचे आश्वासन देण्यात आले आहे. सर्व नागरिकांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. घटनेतील मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये यामधील काही तरतुदी व्यक्तींच्या प्रतिष्ठेच्या जपणुकीशी संबंधित आहेत. एकता व एकात्मता. एकता व एकात्मता राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुक्रमे भौगोलिक व मानसिक बाजू प्रदर्शित करतात. कलम 1 मध्ये भारतास राज्यांचा संघ युनियन ऑफ स्टेट्स म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यातून स्पष्ट होते की घटक राज्यांना संघातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही, जेणेकरून भारताची भूप्रादेशिक अखंडता अबाधित राहील. एकात्मतेमध्ये राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया अंतर्भूत असून त्याचा संबंध जनतेच्या भावनिक एकीकरणाशी आहे. त्यामध्ये सांप्रदायिकता, प्रादेशिकता, जातीवाद, भाषावाद, फुटीरतावाद यांसारखे अडथळे दूर करण्याचा समावेश होतो. प्रास्ताविकेचे महत्त्व. प्रास्ताविका आपली घटना ज्या मूलभूत तत्वज्ञानावर आणि मूल्यांवर आधारित आहे त्यांचे प्रदर्शन करते. प्रास्ताविका भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकारलेले आदर्श, सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, गणराज्य व आकांक्षा, न्याय, स्वतंत्र, समानता, बंधुता, एकता व एकात्मता प्रदर्शित करते. घटनेतील प्राधिकारांचा अंतिम स्रोत भारतीय जनता आहे हे प्रास्ताविकेतून स्पष्ट होते. प्रास्ताविकेबद्दलची मते. मसुदा समितीचे सदस्य के.एम. मुन्शी यांच्या मते प्रास्ताविका आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याचा हॉरोस्कोप आहे. संविधान सभेचे सदस्य पंडित ठाकूरदास भार्गव यांच्या मते प्रास्ताविका आपल्या घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे. ती घटनेचा आत्मा आहे, ती घटनेची चावी आहे, ती घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य फुटपट्टी आहे. प्रास्ताविका घटनेचा भाग. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, पंडित ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटलं, प्रास्ताविकेला घटनेचा मौल्यवान भाग. त्यासाठी एक ट्रिक सांगतोय. जसं एखादी मौल्यवान जर गोष्ट असली, ते मौल्यवान गोष्टी, एखादी वस्तू आहे मौल्यवान वस्तू, त्या मौल्यवान वस्तूच्या जर जवळ कोणी भटकत असलं किंवा काही असलं असं, तर तिथं राहणारा जो हे असतो गार्ड, तो गार्ड काय म्हणतो, हे भाग जा. तर तशा प्रकारे समजा पंडित ठाकूरदास भार्गववरून आपण भाग लक्षात ठेवू शकतो. भार्गव, भाग, मौल्यवान भाग आहे म्हणून भाग, मौल्यवान वस्तू इथे आहे म्हणून तू भाग. ठीक आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो. प्रास्ताविका घटनेचा भाग. प्रास्ताविका घटनेचा भाग आहे की नाही याबाबत विवाद निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी युनियन केसमध्ये 1960 प्रास्ताविका घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले. मात्र प्रास्ताविकेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कोणत्याही कलमातील संदिग्ध संज्ञेचा अर्थ लावण्यासाठी किंवा एकापेक्षा अधिक अर्थ निघत असल्यास प्रास्ताविकेतील उद्दिष्टांचा आधार घेता येऊ शकेल असे सांगण्यात आले. मात्र केशवानंद भारती केसमध्ये 1973 सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचे मत फेटाळून लावले आणि प्रास्ताविका घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रास्ताविका अत्यंत महत्त्वाचा भाग असून घटनेचा अर्थ प्रास्ताविकेतील उदात्त दूरदृष्टीच्या संदर्भातच लावण्याचे मत प्रदर्शित करण्यात आले. LIC ऑफ इंडिया केसमध्ये
प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रास्ताविका जरी घटनेची प्रस्तावना असली तरी ती संपूर्ण घटनेनंतर अधिनियमित करण्यात आली. संविधान सभेने स्वीकारलेल्या घटनेच्या तरतुदींशी प्रास्ताविका सुसंगत असावी यासाठी असे करण्यात आले. घटना निर्मात्यांनी सुद्धा प्रास्ताविकेस घटनेचा भाग असल्याचे मानले होते. मात्र प्रास्ताविकेबद्दल पुढील 2 बाबी महत्वाच्या आहेत. प्रास्ताविका ही कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोतही नाही व ती त्यावर प्रतिबंधही आणत नाही. प्रास्ताविका न्यायप्रविष्ट नाही, म्हणजेच तिच्यातील तरतुदींचा न्यायालयीन अंमल घडून आणता येत नाही. प्रास्ताविकेची सुधारणा. घटनेतील कलम 368 अंतर्गत प्रास्ताविकेत सुधारणा करता येऊ शकते का, हा मुद्दा प्रथम केशवानंद भारती केसमध्ये निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितले की प्रास्ताविका घटनेचा भाग असल्याने तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते, मात्र त्याद्वारे घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही. प्रास्ताविकेत आतापर्यंत एकदाच सुधारणा करण्यात आली आहे. घटना दुरुस्ती 42वी कायदा 1976 अन्वये घटनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द टाकण्यात आले. यानंतरचा भाग पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.